गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाण यांनी 50-50 लाख रुपये घेतले, त्याने कार्यकर्त्यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप माजी नगरसेवकाने केलाय। माजी नगरसेवकाच्या या आरोपामुळे नांदेडमधील राजकारण तापलंय। यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले। मात्र माजी नगरसेवकाचे आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले। मी कोणालाच पैसे मागितले नाहीत असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे। अशोक चव्हाण यांची कारकीर्द 50 वर्षाची आहे असं त्यांनी सांगितलं आहे। नांदेड महापालिका निवडणुकीत तिकीट देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उमेदवारांकडून 50-50 लाख रुपये घेतल्याचा आरोप माजी नगरसेवकाने केला। भानुसिंह रावत हे 1980 पासून चव्हाण कुटुंबियांशी एकनिष्ठ होते। अशोक चव्हाण भाजपात आल्यानंतर भानुसिंह रावत यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता। प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती। उमेदवारी देण्याचा अशोक चव्हाण यांनी शब्दही दिला होता, मात्र त्यांनी उमेदवारी दिली नाही। शब्द देऊन सुद्धा अशोक चव्हाण यांनी उमेदवारी दिली नाही। त्यांनी दुसऱ्या उमेदवारांकडून 50-50 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप भानुसिंह रावत यांनी केलाय। भाजपने दिलेल्या एकूण 66 उमेदवारांपैकी केवळ 18 भाजपच्या कार्यकर्त्यांना तिकीट दिल्याचं रावत म्हणाले। कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाण यांनी बळी घेतल्याचा आरोपही रावत यांनी केलाय। हिरवा भाजप कोण करत आहे हे जनतेला माहिती आहे, देव त्यांना बघून घेईल असं भानुसिंह रावत यांनी सांगितलं। दरम्यान उमेदवारी देण्यासाठी कोणालाही पैसे मागितले नाहीत। अशोक चव्हाण यांची कारकीर्द 50 वर्षाची आहे अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी भानुसिंह रावत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।